तर आपल्या जवळ जो पपी होता तो सरांना आपण दिलेला आहे. पपी तुम्हाला कसा वाटला सर? खूप छान आवडला आम्हाला, तुम्ही जसा दिला मोबाईलवर दाखवाल तसा आहे तसंच. आणि याच्यासोबत आपण सरांना आता काय काय देणार आहोत. सगळ्यात पहिली पिल्ल्याच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला काय माहिती का, त्याला जंताचं औषध द्यावं लागते. आता त्याचं वजन करायचं, त्याचं वजन 1 किलो असेल तर हे औषध आहे हे 15 दिवसाला एकदा द्यायचंय. ह्याच्यात ड्रॉपर आहे, त्याने औषध घ्यायचं आणि असं त्याचा जबडा धरून तुम्ही साईडला औषध असं टाकलं की ते पिऊन घेते. हे 15 दिवसाला एकदा वजनानुसार त्याला द्यायचंय आणि त्याची वाढ होते चांगली. त्याच्यानंतर आता उन्हाळ्यात कधी कधी ते पूर्ण पोट भरून खात नाहीत, तर त्याच्यासाठी लिव्हर टॉनिक आहे. हे लिव्हर टॉनिक जेवणाचे 1 तास अगोदर जर तुम्ही त्याला 2-2 ml दिलं तर त्याचं लिव्हर फंक्शन चांगलं राहते, भूक लागते आणि तो व्यवस्थित खातो. आता हा वाढीला लागलेला आहे, त्याचे दात, ह्याचे पंजे मजबूत होण्यासाठी त्याला कॅल्शियमची गरज आहे, जे आपल्या घरगुती जेवणातून किंवा बाहेरच्या फूड मधून सुद्धा त्याचं पूर्ण इंटेक होत नाही, तर हे त्याच्यासाठी. आणि त्याला जे मिनरल्स लागतात, मल्टीव्हिटॅमिन लागतात, त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन हे जेवणात मिक्स करून द्यायचंय कॅल्शियम सोबत. हे 2-2 ml पिल्ल्याला आणि मोठ्यासाठी 5-5 ml आपल्याला कंटिन्यू द्यायचंय. आणि पिल्ल्याला आपल्याला आता आंघोळचं शेड्यूल कसं असावं, त्याला आपण आंघोळ घालताना उन्हामध्ये 12-1 वाजता आंघोळ घालावी किंवा 10-10:30च्या नंतर घालावी. उन्हाळ्यामध्ये दर 8 दिवसाला, हिवाळ्यामध्ये 15 दिवसाला आणि पावसाळ्यामध्ये आपण महिने 20 दिवसाला एकदा आंघोळ घातली तरीही चालतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बाऊल. आपण साध्या कटोऱ्यामध्ये खाऊ घालतो करतो त्यावेळेस काय होतंय, आपले कटोरे असतात असे, पिल्लू खायला जाते आणि पाय मध्ये भरून सांडून टाकते, तर तेवढं फूड तेवढं अन्न वाया जाते. तर हा जर आहे तर आपण असा ठेवला तर असा हा सांडत नाही, काही नाही, व्यवस्थित राहतो. तर हा बाऊल आपण फिडिंग साठी वापरला पाहिजे. तर आपण पिल्लूही दिलंय सरांना, पूर्ण मार्गदर्शनही दिलंय. जर अजून काही कोणाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. ही आपली सेवा पण आहे आणि यांच्याबद्दल आपल्याला प्रेम पण आहे. सर पिल्लू चांगलं सांभाळा, काही वाटलं तुम्ही विचारू शकता. ओके राजभैया, धन्यवाद.